काय कोणत्याही कार्याची सांगता करावी लागते. सांगता झाली की त्याची परिपूर्णता, कारण फलश्रुती आहे. काला म्हणजे फलश्रुती कार्यक्रमाची. आणि काला भगवान हरिभक्त परायण सुरेश महाराज वाघ यांचं कीर्तन मी आजिवलेला पण ऐकलं होतं आणि आता सुद्धा ऐकायचा योग आहे. आज स्वयंभू वारकरी संप्रदाय मंडळ पंचक्रोशी कसळखंड इथे कीर्तन चालू आहे. काल्याचं कीर्तन आहे. परिपूर्ण नाही, महत्वाचं बोलून जातो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 9 आणि 10 जाऊ द्या, पुढे 10 पर्यंत तुम्ही काळजीपूर्वक वाचा. मराठी आकडे बरं का, मराठी पूर्ण आकड्याला गाठ आहे. पूर्ण आकड्याला गाठ आहे, पण एका आकड्याला गाठच नाही. त्याला काय म्हणतात? 8. ज्याला नाही गाठ त्याचं नाव 8. तर बघा तुम्ही, 1 त्याला वर गाठते, 2 त्याला मध्ये गाठते, 3 त्याला मध्ये गाठते, 4 त्याला मध्ये गाठते, 5 त्याला मध्ये गाठते, 6 त्याला मध्ये गाठते, 7 त्याला शेवटी गाठते, आणि 8ला गाठ, 9ला गाठ, 10ला गाठ. आणि भगवान श्रीकृष्णाचा कालखंड सांगायचा ठरला तर बरं का, मी तुम्हाला अगोदर सांगितलं थोडंसं मोबाईल चालू करून घ्या. हे माझं म्हणजे विढाला विढाला भगवान श्रीकृष्णाने बर का 11.5 वर्षे गोकुळात काला केला. किती? 11.5 वर्षे. आणि 13.5 वर्षे मथुरेत मारामाऱ्या केल्यानंतर काय मारामाऱ्या, आणि 100 वर्षे द्वारकेत राज्य केलं. किती झाले? 125 वर्षाचा कालखंड, पण 3 कालखंड. आणि सुंदरचा चिंतन आहे बघा. आणि गवळणी तुकोबारा हे बघा, संतांचं देवाचं नातं सांगायचंय मला. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर भगवान श्रीराम प्रभू. कारण आपल्याला 22 जानेवारी आपल्या जीवनातला न भूतो न भविष्य ते काळ असणार, कारण घडलं नाही कधी, होणार नाही कधी. भगवान श्रीराम प्रभू वनवासात असताना ते पायी प्रवास करायचे. पायी गाड्या कोणत्याच नव्हत्या, गावात सुद्धा नव्हती त्यावेळेस. आणि पायी चालायला जरा पाऊलवाट असायची, पहिली पाऊलवाट. आणि पाऊलवाटाला काय असते? बारीक धूळ पडलेली आहे, धूळ. त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला फुफटा म्हणतात. आणि पायाने ती धूळ उडते, आणि त्या पाऊलवाटाच्या कडेला एक दगड पडला होता, शिळा. त्या श्रीराम प्रभूच्या पायाची धूळ उडून त्या दगडावर गेली, आणि त्या दगडातून एकदम ही बाई प्रगट झाली. आणि भगवान श्रीराम प्रभू काय म्हणते? मला नवरा द्या. अरे तू कुठली आहे? बदलखंडची आहे का आजेवलीची आहे? आई कुठली ते मी तुम्हाला माहित नाही. मी कुठली आहे? बघा बघा डोळे झाकून, न सांगता तुम्हाकडे येते अंतर म्हणता ना, बघा डोळे झाकून. भगवान प्रभू डोळे झाकले आणि चिंतन केलं तर ती होती अहिल्या. आणि ती मिळाली गौतम ऋषीला. ती पाहिजे होती इंद्राला. आता इंद्राला रागाला क्रोध अनावर झाला, तळपायच्या मस्तकात गेली. तो म्हणला मी 1 दिवस होत नाही मग पर्णकुटीमध्ये जाणार. पण कधी? ज्या दिवशी गौतम ऋषी आश्रमात नसतील त्या दिवशी. पण गौतम ऋषी काय आश्रमाच्या बाहेर कधी जात नव्हते, कारण ते काय कीर्तनाच्या तारखी घेत नव्हते. ते म्हणजे मग आता कधी जात नव्हते कधी. पण त्याचा एकच नियम होता फक्त, कोणता? पहाटे गंगेवर स्नानाला जायचे. आणि पहिली पाठ कशावर अवलंबून होती? कोंबड्यावर, कारण पहिल्या गाड्या नव्हत्या. कोंबडा वराडलं की पहाट झाली असं पहिलं हाकीत होतं, आणि 100% असायचं ते. आता कोंबडा वराडला म्हणजे पहाट झाली असं काही समजायचं नाही, कारण कोंबडे धोरणावर राहिले. अहो ते कोंबडे पोल्ट्री फॉर्म मधले त्यांना कसे रात्र कसे पहाट माहीत. माणसाचा काल माहिती दुपारी 12 वाजता भाग देते. ते म्हणजे कोंबडीच्या स्नानाला